जेल से छुटकर आया आरोपी फिर से अपराध की राह पर चल पड़ा। उसने एक बुजुर्ग महिला की जान सिर्फ इसलिए ले ली क्योंकि उसे अपने कारोबार के लिए पैसों की जरूरत थी। पानी मांगने के बहाने घर में घुसकर आरोपी ने हत्या को अंजाम दिया और उस घर का सारा माल चुरा कर भाग गया। लेकिन खड़कपाड़ा पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर उसे हवालात भेज दिया। कल्याण के आंबेवली इलाके में रहने वाले 74 वर्षीय रंजना पाटकर की हत्या कर उनके सोने के गहने चुराने वाले अपराधी को खड़कपाड़ा पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार आरोपी चांद उर्फ अकबर शेख है। वह पहले भी हत्या के मामले में जेल की हवा खा चुका है। अच्छे व्यवहार के कारणों से कुछ महीने पहले ही रिहा किया गया था। जेल से रिहा होने के बाद वो अपने परिवार के साथ आंबेवली में ही रहने लगा। आरोपी को मोमोज का काम शुरू करना था, जिसके लिए उसे पैसों की जरूरत थी और उसके लिए भी उसने अपराध का ही रास्ता अपनाया। आरोपी ने वृद्ध महिला के घर पर नजर रखनी शुरू की। 20 मार्च को पानी मांगने के बहाने वह वृद्धा के घर में घुस गया। उसने चीखे दबाने के लिए टीवी का वॉल्यूम बढ़ा दिया, फिर महिला की गला घोंटकर हत्या कर दी। हत्या के बाद आरोपी गहने लेकर फरार हो गया, लेकिन पुलिस ने जांच के आधार पर फिर उसे जेल भेज दिया। डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये सदरचा हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस लावून देतो आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा मार्गदर्शन होईल अशा प्रकारची ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे। आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्याकडून त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवण्यात झाली आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता। नंतर सदरची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे। दोन्ही पण आरोपी आमच्या सध्या पोलीस रिमांडमध्ये आहेत। या बाबतीत मला लोकांना तेच आव्हान राहील की अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा असो किंवा डिजिटल अरेस्टचा असो त्या संदर्भातले असे बरेचसे सायबर फसवणुकीचे प्रकार अजूनही घडत आहेत। या मार्फत सर्व लोकांना आव्हान राहील की कोणते अशाही आमिषांना कोणीही बळी पडू नका। आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील, आपले नातेवाईक असतील, अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे आणि अशा कोणतेही परतावा जो आहे शेअर मार्केटमध्ये करून देतो किंवा डिजिटल अरेस्ट असे वेगवेगळे प्रकार आज या सायबर फ्रॉडमध्ये घडत आहेत। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर त्याची तात्काळ आपल्या संबंधित जवळचं पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये द्या। नक्कीच आमच्या पोलीस स्टेशन त्यावर कारवाई होईल। त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबतीत अतिशय सतर्क राहणे या दृष्टीने आवश्यक आहे।